घटना तुमच्या समोरच आहे आणि क्लिप तुम्ही जर ऑडिओ क्लिप जर तुम्ही ऐकली तुमच्या लक्षात येईल की काल जे ऑडिओ क्लिप जी ऐकली त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे माझ्या परिवाराविरुद्ध षडयंत्र रचण्यात आलं. भविष्यात कार्यकर्त्यांविरुद्ध सुद्धा षडयंत्र रचण्याचा डाव असू शकतो आणि जर ही क्लिप बाहेर आली नसती कदाचित माझ्या परिवारातील एका सदस्याचा जीव गेला असता आणि मी अतिशय हतबल या गोष्टीमुळे झालेलो आहे. आणि जे स्वतःला गाडगे बाबा समजतात, स्वतःला समाजसेवक समजतात, त्यांचा सुद्धा दुसरा चेहरा हा त्यांच्या समोर आलेला आहे की हा व्यक्ती राजकारणासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. गेले 20 वर्ष जनतेने त्यांना दिलेले असताना त्यांचं समाधान झालं नाही का? त्यांना जनतेने 80,000 मतदात्यांनी त्यांना नाकारलं. त्याच्यात माझा गुन्हा आहे का? माझ्या परिवाराचा गुन्हा आहे का? मी एवढंच सांगू इच्छितो की माझी मागणी या दरम्यान त्यांनी टिकवर्ग बुडवण्याची, त्यांनी अश्लील या गोष्टी करण्याची, त्याच्यानंतर माझ्यावरती महिला वगैरेचं प्रकरण हे करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी त्यांच्या क्लिपमध्ये असल्या कारणाने ते भविष्यात करू शकतात. त्यांचा तो प्लॅन होता, त्यांचा प्लॅन आहे. त्याच्यामुळं मी मागणी करतो की त्यांनी टिप्परचा उल्लेख केला तर अशा टिप्परने त्यांनी कोणाकोणाला उडवलं किंवा अशा प्रकारचे जीव त्यांनी घेतले आहेत का? प्रशासनाच्या किंवा शासनाच्या सत्तेत असताना त्यांनी दबावात येऊन दबाव टाकून अशा सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी आणि मला जनतेसमोर सत्तेसमोर आलं पाहिजे याकरिता मी मागणी करणार. News 29 Maharashtra.